काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. आजच 3 पिढ्यांचा एक संवाद माझ्या कानावर आला. आजी नातीला म्हणाली, तुझ्या आजोबांना लग्नानंतर तब्बल 1 महिन्याने मी पाहिलं. 60 वर्ष झाली पण सुखासमाधानाने संसार केला ग बाई. आई म्हणाली, आमचंही काही वेगळं नव्हतं, फक्त समोरासमोर बसलो, होकार कळवला आणि लग्न झालं, आम्हीही सुखाने संसार केला. पण नात मात्र ठणकावून म्हणाली, आजी आई मला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी नवरा शोधणार नाही आणि लग्नही करणार नाही. असो, नात्यांमध्ये किंवा पिढ्यांमध्ये मतमतांतर असणारच, पण प्रेमाची गोष्ट यशस्वी आणि फुलवायची असेल तर दोघांमध्ये विश्वास आणि प्रेमाचा मजबूत कणा हवा. आज 3 पिढ्यांमध्ये राहूनही स्वतःच्या अस्तित्वाची एक छाप उमटवणारी जोडगोळी आपल्याकडे आलेली आहे. पण असं म्हणतात की नातं उमलवायचं असेल तर कधीकधी लटका राग हवाच. यांच्या प्रेमाच्या गोष्टीला ना तब्बल 37 वर्ष झालेली आहे, पण कधीकधी रागाने ती म्हणते आमचे हे ना, आणि तो लटक्या रागाने म्हणतो आमची ही ना. तर अशा या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते, नेपथ्यकार आणि दिग्दर्शक राजन भिसे, आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौ स्मिता राजन भिसे. महाराष्ट्राच्या तमाम रसिकांच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया. नमस्कार राजन सर, स्मिता ताई. नमस्कार. या 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 एक निर्मळ आणि अत्यंत हँडसम असं व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे, आणि नावात काय आहे, नावात स्मिता आहे. त्यामुळे तुझं मनपूर्वक स्वागत करते आणि प्रेमाची गोष्ट काय आहे हे ऐकण्यासाठी इथे विराजमान व्हावं. या. 37 वर्ष लग्नाची. कसे बारीक डोळे करून माझ्याकडे बघता. आता काय होणार, काय तुम्ही मागणी वगैरे घातली म्हणे, काय माझ्याशी लग्न करशील का वगैरे असं थेट विचारलं म्हणे? नाही, असं नव्हतं झालं, कारण त्याच्या आधी 2 वर्ष मी बहारेनला होतो. म्हणजे आर्किटेक्ट झालो मी, आणि मग काही महिने मी इथे नोकरी केली किंवा एखाद वर्ष असेल, आणि मग बहारेनला होते. ती गल्फमध्ये जाण्याची फार एक बूम होती फार. मग बहारेनला होतो, पण मला ते फार नाही आवडलं. नाही आवडलं म्हणजे खूपच सुखासीन आयुष्य होतं तिथे, आणि म्हटलं एवढं जर असं राहिलो तर मग आपण इथून जाणार नाही परत, आपण इथेच राहणार. वेगळंच आहे हे सगळं. हां, सुखाचं आयुष्य हवं म्हणून आम्ही धडपडतो. नाही 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 नाही. आणि काय होतं तिथे, माझे खूप सारे मित्र होते, तर त्यांना मी बघत होतो, तर ते मग ना ते एका चक्रात अडकतं बरोबर, की मग ते त्याच्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, हे जर तोडायचं असेल, आणि अगदीच खरं सांगायचं म्हणजे मला फार घरची आठवण येत होती. पण बहारेनला जाऊन आम्ही महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं. नाटकं पण बसवली ना. एक नाटक बसवलं. बहारेनमध्ये गणपती आणला पहिल्यांदी आयलंडवरचा, आणि आता ती परंपरा अजूनपर्यंत चालू आहे. म्हणजे गणपती पण आणतात, महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रमही होतात, पण त्याची सुरुवात आम्ही केली, ह्याचं मला खूप छान वाटतं. आणि त्याची असंच बाजारामध्ये फिरता फिरता 4 मराठी लोकं भेटली, आणि मग ते एका माणसाच्या घरी गेलो, आणि मग जोशी नावाचे गृहस्थ होते, त्यांच्याकडे मग बोलता 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 अरे आपण एक कार्यक्रम करूया, मग तुझ्या ओळखीचे असे सगळ्या मराठी लोकांना एकत्र करून महाराष्ट्र मंडळ झालं. आणि ते सगळं करून मग मी परत आलो इथे, आणि परत आल्यानंतर ऑब्व्हियसली घरच्या लोकांनी आता लग्न कर असं माझ्या मागे एक धोशा लावला. तर मी म्हटलं की मला नाही करायचं इतक्यात, म्हणजे असं वाटत नव्हतं लग्न कर. मग मुली दाखवायच्या, म्हटलं मुलगी दाखवून बिकून तर मी अजिबातच लग्न करणार नाही.
म्हणजे असं बघण्याचा कार्यक्रम कांदेपोहे नाही ची मला ते अगदीच म्हणजे का कोणाच ठाऊक पण मला ते फार असं म्हणजे खराब वाटतं ते. मग झालं, मग सगळेजण घाबरले. मग ते अरे हा नाहीच म्हणतो, काय करणार. बरं मी घरात सगळ्यात मोठा नातू आजोबांचा, माझे वडील सगळ्यात मोठे, त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा, माझ्या मागे सगळी भावंडं होती. मग काय करायचं. मग तेवढ्यात हिची आजी, हिची आई आणि माझी आई ह्या बहिणी त्यांना माहिती होतं एकमेकांच्याबद्दल. म्हणजे तिच्या आजीनी सांगितलं की त्याला विचारा म्हणून. आणि मग त्याप्रमाणे मला विचारलं की असं असं आहे, तुला काय वाटतं. म्हटलं मला चालेल, कारण मला माहिती होती तिच्याबद्दल माहिती होती, तिला ओळखत होतो लहानपणापासून, म्हणजे बघितलेलं होतं. राजन सर, कहाणी में ट्विस्ट असा आहे की आम्हाला कळलेलं की त्याच्या आधी तुम्ही तिला थेट विचारलं आणि एक आवाज म्यूट आहे, तो अनम्यूट करायची वेळ ही झालेली आहे. तर तू सांग ताई, मला मिळालेली खबर बरोबर आहे की नाही, की त्यांनी आधी विचारलं. हे सगळं खोटी आहे ही गोष्ट. एकदा त्यांनी विचारलं होतं, बाहेर गेलो होतो तेव्हा, पण मी त्याला हो नाही काही न म्हणता मी डायरेक्ट माझ्या आईला सांगितलं होतं की असं असं. म्हणजे खबर बरोबर आहे. म्हणजे मी कल बघून घेतला साधारण कुठपर्यंत आहे ते. म्हणजे अगदीच जाऊन तोंडावर पडायला नको. आणि मग घरच्यांनी, माझी आई मुंबईला नंतर आली, मी बेसिकली पुण्याची, त्याच्यामुळे मग माझ्या काकाच्याही डोक्यात होतं की नाही हा मुलगा आहे चांगला आहे तर, आणि ओळखीचा आहे बेसिकली. आणि मी तेव्हा अगदीच माझं तेव्हा कॉलेज शिक्षण चालू होतं, त्यावेळेला असं डोक्यात काही खूप हे नव्हतं. आणि आलं ते सरळ झालंच ते लग्न. राजन सरांना म्हणजे काय म्हणतात, खरं तर ती पाहताच बाला कलिजा खलास झाला, ते उलट्या ह्याने म्हणायला पाहिजे खरं. तो पाहताच बाला एक व्यवस्थित आर्किटेक्ट आहे आणि असं सगळं बघून तेव्हा ते केलं होतं. बरं, त्याच्या आधी एक गंमत झाली. त्याच्या आधी म्हणजे माझा कल कसा लग्न करण्याकडे झाला, तर माझं ना एक काम चालू, मी आर्किटेक्ट असल्यामुळे इंटिरियरची वगैरे कामं होती. तर फ्लोरा फाउंटनला अकबर अली जिथे आहे ना, त्याच्या शेजारी पूर्वी खय्याम नावाचं एक रेस्टॉरंट होतं. तर त्या खय्याम रेस्टॉरंटच्या किचनमध्ये काहीतरी इंटिरियरचं काम होतं आणि ते मी करत होतो. मी आणि माझा एक पार्टनर होता अरुण नायर म्हणून. तर आम्ही दोघांनी ते केलं. आणि त्यावेळेला तो सगळा उत्साह असतो ना, शनिवारी, बरं ते शनिवारी रात्री करायचं, सोमवारपर्यंत संपवायचं वगैरे असं त्या भानगडी होत्या, कारण सगळे ऑफिसेस बंद. आणि तो माणूस होता, तो सिंधी होता आणि तो खुश झाला. तो बोलला अरे यार मस्त काम किया राजन, मेरे घर पे खाना खाने के लिए आ जाओ. तर त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घरी जेवायला गेलो. मलबार हिलला राहत होता. मी फर्स्ट टाईम मलबार हिलला कोणाच्या तरी स्कायस्क्रेपर वरती जाऊन असा मोठा फ्लॅट लॅविश वगैरे पहिल्यांदी गेलो होतो. आणि त्यांनी मग जेवण बिवण झालं, मला म्हणाला की क्या अभी शादी कब करोगे. तो म्हटलं नाही पागल है क्या, अभी आर्किटेक्ट हुआ है, ये तो पहिला दूसरा काम है, अभी जरा सेटल होने के बाद में करेगा. तर त्याच्यावर तो म्हणाला तुम महाराष्ट्रीयन लोग यही पे मार खाते हो. तो असं म्हणाला की सेटल होने की जो बात है ना, मैं अगर बाद में 25 साल के बाद में तेरे को पूछूंगा ना सेटल हो गया, तभी तो या हाँ या ना नहीं बोल सकता है तू. वाह 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 वाह. सेटल होके शादी नहीं करते, शादी करके सेटल हो जाते. क्या बात आहे. खरं आहे ना. आणि ते मला, आणि त्यांनी मला त्याचं कॅल्क्युलेशन सांगितलं. तो म्हणाला की काय होतं की आमच्याकडे लवकर लग्न होतं, बायको पण तशीच आमच्यापेक्षा लहान असते, त्यामुळे ते मॅरिड लाईफ पण तुमचे एक मजा असते ना, सगळं जवानी असते. त्याच्यानंतर मूल ऑब्विसली लवकर होतं. मूल जेव्हा कॉलेजमधनं बाहेर पडतं तर त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला त्याला काहीतरी करून बघायचं असतं त्या मुलाला, की मला हे करून बघायचं आहे, मला हे करून बघायचं आहे मला. तर ती जी बार्गेनिंगची त्याला वर्ष असतात ना, ती तुम्ही देऊ शकत नाही, कारण लेट मॅरेज झालं असेल तर जेव्हा मुलगा तुमचा कॉलेजमधनं बाहेर येतो तेव्हा वडील बरोबर रिटायर झालेले असतात, त्याला झक मारत नोकरी करायला लागते, त्याला काही नाही करता येत. मग म्हणजे त्याला घरात कमवणारं दुसरं कोण नसतं ना. इथे आमच्याकडे कसं होतं, मुलगा जेव्हा बाहेर होतो, तू कर रे, तुला काय करायचं ते, मैं है हूँ, मैं बैठा हूँ धंदे पे, मैं देखता हूँ क्या करने का है.
हे जे त्याचे ते हे जे कॅल्क्युलेशन आहे ना त्यांचं सिंधी Perfect, म्हणजे perfect. आपण म्हणतो सिंधी कॅल्क्युलेशन पण ते साला त्यांनी करेक्ट सांगितलं मला. बरोबर. त्यांनी करेक्ट सांगितलं आणि मला त्याच्यावरती खूप मला म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि आज तुमच्या निमित्तानं सगळ्यांना कळली आता ती हो है ना? आणि ते म्हणजे तुमचंच तो त्याचं म्हणणं की सब करना है या नहीं करना है तो टाइम पे करो नहीं तो मत करो. मत करो. म्हणजे तो त्याचं म्हणणं असं आहे की 25व्या वर्षी तुमचं लग्न झालं असलं पाहिजे. बरोबर. हिला पाहिल्यावर काय वाटलं? का हीच का? का नाही आवडली मला फार उत्तम. म्हणजे काय स्पोर्ट्समन होती ती. तिचा नाटकाशी काही संबंध नव्हता पण ती स्पोर्ट्समध्ये खूप ॲक्टिव्ह होती. म्हणजे मला आठवतं ती जेव्हा एशियाड झालं होतं दिल्लीला तेव्हा महाराष्ट्रातर्फे जो लेझिम पथक होतं त्याच्यामध्ये तिचं सिलेक्शन झालं होतं लेझिम पथकामध्ये. त्यामुळे महिना दीड महिना काहीतरी दिल्लीला होते ते लोक सगळे. आणि मला आवडलीच. माझा स्वभाव चांगला आहे, उत्तम आहे, ओळखीची आहे. कमी बोलते. नाही असं तुला वाटतं? असं काही नाही. नाही असं काय असं अजिबातच नाही आहे. बोल ताई तू आज बोल. ताई बोल. ताई तू म्हणाली की असं हे देखणं व्यक्तिमत्व मला आवडलं. आर्किटेक्ट तुला माहिती का ह्यांनी तुला फसवलंय. एक डॉक्टर भेटलेले आणि ते मला म्हणाले की त्यांनी परमनंट वीक तेव्हाच करून घेतलेला आहे. हे केस आहेत ते खोटे आहेत. मला वाटतं ते त्यांच्या खानदानाची देणे. माझ्या सासऱ्यांचे आज वय वर्ष 98 पण अजूनही केस काळे आहेत. काय सांगताय? हा वीक नाहीये? नाही. ओढून बघ. अरे वय वर्ष 98 अजून सासऱ्यांचे माझ्या वडिलांचे अजून आहेत. आई पण तशी आहे. तिचे केस असे गळले नाहीत किंवा कमी झाले नाहीत. अजूनही एक एवढा आंबाडा येतो तिचा. वा 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 वा. तुमच्याकडे आजी ते पणती असं एक सुंदर गोड असा एक घर आहे ना. किती छान. पण मला सांग ताई की जेव्हा व्यवस्थित ते नोकरी करत होते हे वगैरे सगळं हा जो अभिनयाचा किडा वळवळायला सुरुवात झाली तर तुला पटलं का ग? नाही पण मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी नोकरी बिक्री नव्हतोच करत. पण तरी बिझनेस त्याचं फ्रीलान्सिंगच करत होता तो इंटिरियर. पण अभिनयाचा किडा नंतरच आला त्याच्या. तो तेव्हा तुला तिला कळला नव्हता. तो आधीपासून होता. तो काय झालं की ती सगळी कामं वगैरे चालू होती. त्याच्यानंतर माझा कॉलेजमधला एक मित्र होता प्रदीप सोळे नावाचा. तर तो एकदा मला वाटेत भेटला शिवाजी पार्कला आणि तो मला म्हणाला की काय करतोस हल्ली? तर मी म्हटलं काय नाही रे. काय करतोस हल्ली म्हणजे नाटका बिटकात काय करतोयस तू, प्रोफेशनमध्ये काय करतोयस वगैरे असं नाही होतं विचारलं त्यांनी. म्हटलं काय नाही रे हल्ली काय ये ना आम्ही एक नाटक बसवतोय तू येतो काय? म्हटलं काय ये रे. म्हणून त्यांनी अँटोनी डिसेल्वा नावाची दादरला शाळा आहे तिकडे मला संध्याकाळी बोलवलं. मी गेलो तिथे आणि तिथे ना अशी टिल्ली पोरं बसलेली. अतुल परचुरे बसला होता, लाला बसला होता, मला वाटतं राकेश होता की नाही माहीत नाही पण ते शिवाजी पार्कातली अशी. आणि त्यांच्या गप्पा मी ऐकत होतो आणि ते असं म्हणत होतं अरे परवा शूटिंगला काय मजा आली यार. ते असं वाक्य म्हटलं हे सॉलिड मोठे दिसत आहेत कोणीतरी. मी आपला असा यांच्यामध्ये एक नवशिका आलेलो आहे. मग थोड्या वेळाने अरुण नाईक असं एक मोठी चांबड्याची बॅग घेऊन असा आला आणि हा वाचा. मग त्यांनी गोल बसवलं सगळ्यांना आणि मग तुझं नाव काय? म्हटलं राजन भिसे. प्रदीप सोळेंनी पाठवलंय. हां ठीक आहे घे पुस्तक घे वाच. आणि मी असं वाचायला सुरुवात केली आणि 2 वाक्य झाल्यानंतर 1 मिनिट तू कुठल्या नाटकात होतास आधी? म्हटलं मी कुठल्याच नव्हतो. मी आत्ता आलो आहे. मी ह्याच्या आधी कुठल्या नाटका बिटकात नव्हतो इथे. ठीक आहे वाचलं. मग नाटकात घेतलं त्यांनी. गॅलिलिओ नावाचं नाटक होतं. पण त्या नाटकात हिनी पण काम केलं होतं एकदा. गॅलिलिओ कसं काय? मी काय होतं नाटकं जेव्हा ह्यांची झाली सुरू ना तर बरोबर जायची. नाटकं सुरू झाली बरोबर जायची मी बरोबर त्याच्या रिहर्सल्सना वगैरे. त्याच्यामुळे मला त्या नाटकाबद्दल माहिती होती. प्रत्येक प्रयोगाला मी बॅकस्टेजला वगैरे ह्यांना मदत करायला वगैरे जात होते. त्याचं काय होतं की आंतरनाट्याचं नाटक असल्यामुळे अभिनय करतोय म्हणजे फक्त मी ऍक्टर आहे आणि बाकीचं काहीच करणार नाही असं नव्हतं. तिथे सगळेजण सगळीच कामं करायचे. आणि नाटकाच्या तिथे मागे पण कॉस्ट्युम्स चेंज वगैरे बायकांना खूप होते त्या नाटकामध्ये. मग मदतीला कोणतरी हवं. मग चल स्मिता मी असायची मग तिथे. त्याच्यामुळे मला माहिती होतं त्या नाटकाबद्दल सगळं. बरोबर. त्याच्यामुळे मध्ये कोणतरी एक जण मला वाटतं नव्हतं
मधली कुठली ते मॉब मला वाटतं पारुलच नव्हती, पारुल काम करायची. पण मग नाही, तुला पारुल नाही, सुनीता नव्हती मला. अभिनय वगैरे तुला येत छे होता? छे छे, अजिबात नाही. मी जे काही केलंय काम माझं मला माहितीये. कमी तिथे आम्ही उभी केली मला. तिच्या बापाचा बूट मिळेना कारण त्याच्यात त्या गॅलिलिओमध्ये सगळेजण बूट घालतात आणि बूट मिळेना. तिच्या मापाचा कपडा नाही, एवढी उंच बाई नव्हती आमच्या नाटकात, त्यामुळे जी होती तिचा गाऊन दिला. तो गाऊन तिला एवढा मिडी फ्रॉक एवढा झाला. आणि तो पण प्रयोग NCPA ला केला होता. त्याचा प्रेस्टिज, तो युनिव्हर्सिटीचा वगैरे प्रेस्टिजियस शो होता. वा वा, पण किती छान ना. पण खरं सांग की तू जायचीस ते खरंच मदत करायला जायचीस का कुठल्या मुलींना वगैरे म्हणजे ते हे असं ते हे? नाही, त्यावेळेला मला नाही वाटत असं कुठल्या मुलींचं वगैरे अशी मला भीती नव्हती, कारण त्या सगळ्याच मुली होत्या ना, त्या माझ्याही मैत्रिणी होत्या, त्याच्यामुळे असं हे नाही झालं. पण मला आवडायचं हे जे मागे काम करायचं जे असेल. खूप छान होता ग्रुप, खूपच सुंदर होता. म्हणजे तो अजूनही आहे आमचा ग्रुप, असा काय तो होता मध्ये गेलेला नाहीये ते. कारण त्यावेळेला तुला सांगतो, अतुल परचुरे होता, विजय केंकरे होता, दामू केंकरे आमचे अध्यक्ष होते, राजीव नाईक, अरुण नाईक, मीना नाईक हे होते, शारीवा मनवा छोट्या छोट्या एवढ्या त्या यायच्या, राकेश सारंग होता, अजित भुरे होता, धनंजय गोरे होता, असे सगळे, रेणुका शहाणे होती, असे सगळे, सुमुखी पेंडसे होती, अशी सगळी माणसं. आणि तो खूप छान ग्रुप होता. आज काय काय किती कुठल्या सगळ्यांची नावं केवढी मोठी झाली. हो मला सांगा, त्यावेळेला तुम्ही आर्किटेक्ट होता, आर्किटेक्ट हे बाजूला सोडा, पण नाटकाचं नेपथ्य करणं आणि आर्किटेक्ट असणं, म्हणजे इतर आपण इंटेरियर करतो, ह्याच्यामध्ये काय फरक पडतो? खूप मोठा फरक आहे. म्हणजे नाहीतर सगळेच आर्किटेक्ट नेपथ्य करता असते, तसं नसतं ते. मला फक्त एखादं नाटक वाचल्यानंतर ते मला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे की काय काय ह्याच्यामध्ये असायला पाहिजे, किंवा ह्याच्यामध्ये काय क्लुप्ती असते. एखाद्या नाटकामध्ये सेट चेंज असतो, मग त्याच्यासाठी काय करा, या सगळ्या गोष्टी टेक्निकल आहेत. पण एखादं नाटक आणि नाटक वाचून त्याच्यावरती सेट डिझाईन करणं म्हणजे काय, तर एखादी कविता वाचून त्याचं मुखपृष्ठ डिझाईन करण्याचं. वा वा वा. डिझाईनमध्ये जेव्हा आर्किटेक्चरल डिझाईन असतं त्यावेळेला मला एक प्लॉट असतो, त्या प्लॉटचं मध्ये तुम्ही एक बिल्डिंग बांधा किंवा ह्याच्यामध्ये एक इंटिरियर करा, त्या लोकांची आवड निवड लक्षात घेऊन मी तिथे एक बिल्डिंग बांधतो. तू नाटक जेव्हा वाचतेस किंवा नाटक जेव्हा त्याचं डिझाईन करायचं म्हणतेस तेव्हा त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशनचा भाग जास्ती असतो. तुम्ही वाचल्यानंतर तुमचं चूक असेल, ते प्रत्येक वेळेला बरोबरच असायला पाहिजे असं काही नाहीये, पण ते इंटरप्रिटेटिव्ह जास्ती असतं. त्यामुळे बरं ते सगळ्याच गोष्टीमध्ये असं होत नाही की इंटरप्रिटेशन काय वगैरे. पण सुरुवातीच्या काळामध्ये मी एक नाटक केलं होतं, आईचं घर उन्हाचं नावाचं. हां, आपला जोशी सर होते ठाण्याचे, एक ते त्याचे दिग्दर्शक होते, आणि गजेंद्र अहिरे त्याचा लेखक होता. गजेंद्रचं पहिलं नाटक लिहिलेलं, आणि नीना कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, संपदा जोगळेकर असे काम करतो. तो गजेंद्र पण काम करायचा. आणि ह्या लोकांनी आयत्या वेळेला सांगितलं, राजन असा असा प्रॉब्लेम झाला आहे, आम्हाला सेट नाही, आम्हाला लगेच सेट पाहिजे. आणि मी अक्षरशः त्यांना एका रात्रीत तो सेट डिझाईन करून दिला. त्यांच्या तालिमी सुरू झाल्या वगैरे सगळं झालं, तो सगळा दिला. आणि नंतर त्याचा रिव्ह्यू आला होता सेटचा. तर त्या सेटच्या रिव्ह्यूमध्ये कोणी लिहिला मला आठवत नाही आहे, एक पॅराग्राफ लिहिला होता, सेट वरती अख्खा पॅराग्राफ होता, आणि त्याचं टायटल असं होतं, आहे मनोहर परी. हां, आणि मग कसा सेट आहे त्याच्यामध्ये, असं ते बाजूला झोपाळ आहे, मग ते त्याचं त्या इंजिनियरचं त्याची स्वतःची जागा आहे, त्याचे ड्रॉइंग्स कसे ठेवले, त्या मुलाचे खेळ कसे आहे, ते असं सगळं डिस्क्राईब केलेलं होतं. तर मला ते टायटल कळलं ना, मी दामू काकांकडे गेलो, म्हटलं दामू काका हे काय लिहिलं, हे असं आहे मनोहर परी. ते म्हणाले, तुला माहित नाहीये का हे काय लिहिलंय ते, आहे मनोहर परी, तुला पुढची ओळ माहित नाहीये. म्हटलं नाही. ते म्हणाले, आहे मनोहर परी गमते उदास मजला, असं आहे ते. म्हणजे सगळं चांगलं आहे तरी पण ते बरोबर नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी म्हटलं हो. तर त्यांनी एकच वाक्य मला म्हणाले, चित्रापेक्षा चौकट भारी झाली का रे. तेव्हापासून कानाला खडा
की असं ओव्हर डेकोरेटेड आणि चित्रापेक्षा करायचं. चौकट भारी होता कामा नये. वा वा. एका वाक्यात दामू काकांनी शिकवलं मला. आणि ती शिकवण इतकी जबरदस्त पडली आणि- की आज म्हणजे सांगायला मला खूप आनंद होतोय. राजन भिसे या रंगकर्मीची नेपथ्यकार आणि अभिनय केलेली 100हून अधिक नाटकं झालेली आहेत. नाही 100हून अधिक म्हणजे बरीचशी विजय आंतरनाट्याची होती. नाही, असू दे ना, पण विजय केंकरेची होती. तरीही कुठून कुठे प्रवास, हो. बहारीनला असलेला एक रंगकर्मी येतो काय, त्याचं रूपांतर असा कलाकार म्हणून होतं मी काय. पहिलं नाटक केलं होतं माझ्या आयुष्यामध्ये. गोवा हिंदू असोसिएशनचं नाटक होतं. विजय केंकरे दिग्दर्शक होता, राजा गावडे त्याचा लेखक होता. तसे आम्ही सज्जन. त्याच्यामध्ये मोहनदास सुकटणकर होते, विजय चव्हाण होते, अनिल कामत होता, माधवी होती गोगटे, आणि त्याचा मी सेट केला होता. आणि ना त्या सेट तालमीला द ग गोडसे आले होते. गोवा हिंदूचं नाटक म्हटल्यावर ते आणि ते सगळे मोठे मोठे रामकृष्ण नाईक, द ग गोडसे वगैरे अशी मंडळी सगळी बसलेली. बरं मला काय माहिती नाही हे कोण आहेत, त्यांनी काय पूर्वी केलं वगैरे. मी आपलं तिथे सांगतोय हे ते बरोबर लावा, असं सगळं झालं. आणि गोडसेंनी जाताना असं विचारलं सेट कोणी केलाय? तर विजय म्हणाला हा माझा मित्र आहे राजन भिसे म्हणून. तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं फक्त आणि म्हणाले बरं आहे असं म्हणून ते निघून गेले. अय्या. तर मी नंतर जेव्हा दामू काकांना भेटलो तर मी दामू काकांना म्हटलं की दामू काका त्यांना बहुतेक सेट आवडला नाही माझा मी केलेला. तर ते फक्त बरं आहे असं म्हणाले. ते म्हणाले वेडा आहेस तू. जेव्हा त्यांनी विचारलं ना तिथेच की सेट कोणी केला आहे आणि बरा आहे म्हणजे खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. सेट कोणी केला असं जेव्हा त्यांनी विचारलं ना तेव्हाच असं समजून जायचं की तो उत्तम झालेला आहे. आणि त्या वर्षी मला त्यावेळेला नाट्य दर्पण असायचं. हो, त्या म्हणजे वर्षी खरंच मला फिल्मफेअर नॉमिनेशन होतं त्या सेटचा सर्वोत्कृष्ट नेपथ्यासाठी. आणि इतर 2 नॉमिनीज कोण होते माहिती आहे? हा, मोहन वाघ आणि रघुवीर तळाशीकर. काय आणि सांगता. राजन भिसे. ते बोलले राजन भिसे हा ये कोण आहे, कोण आहे? ये कहाँ से आ गया है राजन भिसे. पण त्यावर्षी तळाशीकरांना बक्षीस मिळालं. पण मला पहिल्याच नाटकाला पहिल्या 3त आल्याचा मला आनंद वा झाला. वा वा, ते मिळाल्यासारखंच आहे खरं. आणि खूप मस्त मजा आली आम्हाला त्यावेळेला. वा वा, मग त्याच्यानंतर सुरूच झालं. सुरू झालं नाटकाची नेपथ्य सुरू झालं. मग सुधीर भट भेटला. बरोबर. सुधीर आता पुन्हा अनम्यूट करायची मला वेळ आलेली आहे. ताई मला सांग की मगाशीचाच प्रश्न पुन्हा एकदा, म्हणजे अशा पद्धतीने व्यावसायिक रंगभूमी आणि नेपथ्य असं व्यवसाय म्हणून ते सुरुवात झाल्यावर तुझ्या मनात काय होतं की काय हे आर्किटेक्ट नवरा आहे आता इकडे कुठे, मग त्याच्यासाठी वेळ देणं, त्या सगळ्या म्हणजे मित्र परिवार अधिक वाढतो तिकडेच ते जास्त राहतात वगैरे, हे तुला कितपत पचनी पडलं? मी सुरुवातीला खूप कठीण गेलं. हो ना. कारण तेव्हा आमचा मुलगा पण लहान होता आणि जबाबदाऱ्या वाढायला लागते ना तसं. आणि त्यावेळेला मी पण घरीच होते, म्हणजे मी नोकरी वगैरे करत नव्हते. त्याच्यामुळे मग असं वाटायचं कधी कधी की एक चांगलं बसताना आपलं ॲज अन आर्किटेक्ट बसलेलं असताना ते सगळं सोडून त्या क्षेत्राबद्दल तेवढी त्यावेळेला हे नव्हती ना की खूप छान इन्कम येतंय आणि तुमचं चाललंय असं नव्हतं. पैसे विसे आणि आंतरनाट्य वगैरे तर खिशातले घालूनच बरीचशी नाटकं केलेली आहेत. त्याच्यामुळे तेव्हा सुरुवातीला खूप त्रास झाला. पण नंतर जे ग्रुप भेटत गेला, जी माणसं भेटत गेली, ज्या संस्थांशी तो जोडला गेला, ते इतकं छान सगळं चालू होतं की मग विचार केला की नाही ह्याच्यात हे रमतोय हा तर रमू देत. आणि तोपर्यंत मलाही नोकरी लागली. मी महानगर टेलिफोन निगममध्ये नोकरीला लागले. त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित बॅलन्स झालं. वा 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 वा, हे प्रेम, हे याला प्रेम म्हणतात सर. पण मला ती म्हणते तसं मला माणसं खरंच खूप छान भेटली संपूर्ण या प्रवासामध्ये. तुम्ही छान आहात, तुम्हाला कशाला वाईट माणसं नाही, छानाला छानच. पण सुधीर भट भेटला, पण सर मला सांगा की हे सगळं ठीक आहे, पण असं बसलेलं असताना जिथे पैसाच नाही आहे किंवा सगळं अनिश्चित आहे, याच्यामध्ये तुम्ही कसं शिरलात आणि कसं यशाचा जो मार्ग आहे आणि त्याच्याबरोबर येणारा पैसा ह्याचं गणित कसं? बरोबर आहे तुझं की मी असा विचार केला की मला आवड वाटतं खाज आतमधून जी आवड असते ना, आवड ही नाटकाची खाज जी ज्याला असते ना, तो माणूस त्याच्यापासून फार बाजूला नाही राहू शकत. तसं आहे ते. ती आवड जी होती ना ती स्वस्त बसू दे ना. म्हणजे काय नाही यार कुछ तो करना मागताय, काहीतरी करायला पाहिजे रे, काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे असं नाही की अभिनयच करायला पाहिजे, त्या फील्डशी संबंधित काहीतरी, त्या क्षेत्राशी संबंधित काहीतरी.
मग काहीतरी करायला पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यामधून ते सुरू झालं. मग आजही म्हणजे आता त्याची मी समजा तो काही नाटकात त्याचा काम नाही करत आहे किंवा कुठल्या सिरियलमध्ये पण नाही आहे, पण त्याची इंटिरियर्सची कामं किंवा बाकीची कामं चालू आहेत. पण असं कोणी विचारलं ना काय करतो, काय नाही रे करत आहे मी, असं होतं त्याचं. माझा प्रॉब्लेम काय होतो तुला सांगतो. माझे जे आर्किटेक्ट मित्र आहेत ना, म्हणजे माझे जे कलिग्स जेवढे जे आहेत त्यांना असं वाटतं की मी नाटका सिनेमातच असतो. होय. हां, आणि माझ्यासाठी इंटिरियरची कामं आणणारे जे लोक आहेत ना, तो बोलला अरे यार ये तो साला नाटक में रहता ना, ये थोडी यहाँ पे करेगा. असं दोन्हीकडनं मी मार खातो. बरोबर. त्यामुळे अगदीच जे ओळखणारी माणसं असतात ना ते सांगतात की तू ये माझं इंटिरियर करून दे. आणि पण मजा येते मला दोन्ही करायला. म्हणजे मी आत्तापर्यंत तरी खूप एन्जॉय केलंय. बरोबर. आणि सॅटिस्फॅक्शन, दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे करतोय त्याचं समाधान, त्याच्यातनं मला कदाचित म्हणजे असं मागे वळून बघितलं तर असं वाटतं की माझ्या बरोबरीचे जे लोक होते ते कदाचित पैशानी माझ्यापेक्षा पुढे गेले असतील. म्हणजे त्यांनी अजून बंगले घेतले, गाड्या घेतल्या, पैशानी माझ्यापेक्षा खूप पुढे असतील. पण मला जे समाधान आणि जे आहे ना आत्ता आज, ते त्यांच्याकडे नाही आहे. मला ते नाही दिसत. ते तुमच्या चेहऱ्यावरही दिसतंय समाधान म्हणजे काय, आणि तिच्याही चेहऱ्यावर ते दिसतंय. राजन सर, मला सांगा की व्यावसायिक रंगभूमीवर एक कलाकार म्हणून तुमचं जेव्हा नाव झालं म्हणजे आणि राजन भिसे, ते नाटक कुठलं आणि ते कसं मिळालं? व्यावसायिक रंगभूमीवरती पहिलं नाटक जे मला विचारलं ते दामू काकानेच विचारलं. सूर्याची पिल्ले नावाचं नाटक होतं. हो, आता परत येत आहे. त्यावेळेला त्याच्यामध्ये माधव वाटवे होते, बाळ कर्वे होते, आणि त्याच्यामध्ये दिलीप भैया नव्हते, मोहन गोखले नव्हते आणि अमरापूरकर नव्हते. तर दिलीप भैयांचं काम मी केलं. काय सांगताय? हां. त्याच्यानंतर मोहन गोखलेंचं काम विजयनी केलं आणि अमरापूरकरचं काम उदय सबनीसनी केलं. त्याचंही पहिलं नाटक, माझंही पहिलं नाटक. आणि म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवरती. आणि मला अजून आठवतंय माधवराव, एकदा आमचा दौरा होता, पुण्याला का कुठेतरी चालले होते, तर असे गप्पा मारायचे. ते माधवराव आहे ना, हे व्हॉइस कल्चरवरती लेक्चर्स घ्यायचे. त्यांच्यावरती त्यांचं ज्ञान खूप होतं. तर मला म्हणाले काय माहीत नाही राजन, पण डोळे मिटून ऐकलं ना की दिलीप बोलतो असं वाटतं. काय सांगताय? हो, म्हणजे तुझ्यात आणि त्याच्यात काहीही साम्य नाही, काही नाही. बरं, मी दिलीप प्रवळकरांना ओळखत नव्हतो, मी त्यांची आधी काही फार नाटकं बघितली नाही, काही नाही. ते म्हणाले की तुझ्या आणि त्याच्या आवाजामध्ये काहीतरी साम्य आहे, तुमच्या दोघांच्या आवाजाचं टिंबर एक आहे. मला त्याच्यातलं काही कळलं नाही. खूप वर्षानंतर ज्या वेळेला दिलीप प्रभावळकरांच्या मुलाचं काम केलं मी श्रीयुत गंगाधर टिपरे नावाच्या मालिकेमध्ये, तर तेव्हा मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की अरे हो, तुमच्या दोघात काहीतरी साम्य आहे. होय होय होय, जेल म्हणजे एकदम असं बऱ्याच लोकांनी सांगितलं की साम्य आहे तुमच्यात काहीतरी. पण ते अजून आम्हालाही कळलं नाही. म्हणजे आम्ही शेजारी उभे राहिलो तर असं नाही वाटत, आम्हाला दोघांनाही वाटत नाही. बरोबर. पण ते बोलायला लागल्यावर कदाचित वाटत असावं किंवा काही माहित नाही. ताई, रंगभूमीवर असा आपला नवरा उभा आहे आणि टाळ्या पडतायत आणि हे, तेव्हा तू कसं एन्जॉय केलंस? काय 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 तुझ्या मनात होतं की समोर बसली आहेस आणि राजन भिसे आले आहेत, एंट्री झालेली आहे, असं मस्त दमदार आणि भरपूर नाटक छान चाललंय? मजा यायची. असं वेगळं असं काही खूप नव्हतं, कारण मी स्वतः ना असं फेममध्ये फार अडकणारी नाही. मला हे हवं, मला ह्याला भेटायचंय, मला त्याला बघायचंय, असं मला खूप कधी नव्हतं. त्याच्यामुळे ठीक आहे, नाटक चालू आहे. फारच एकदम छोटीशी अशी हे. बरं, मला सांग की रील आणि रिअलमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे बापरे, गंगाधर टिपरेमध्ये त्या श्यामलवर इतकं प्रेम करणारा तेव्हा कसे बघतात माझ्याकडे? असं घरी असतात का ग? नाही नाही, त्याच्यात त्यांनीच एकदा सांगितलं होतं. मला असाच मुलाखतीमध्ये विचारला, चतुरंगाची मुलाखत होती आणि सगळे टिपरेचे असे लोक बसले होते आणि मला समोरून विचारलं की तुम्ही जेवढं टिपरेमध्ये तुमच्या श्यामलवरती प्रेम करता तर तेवढंच प्रेम घरी बायकोवरती करता का? तर त्याच्यावरती मी असं म्हटलं की मला इथे प्रेम करायचे पैसे मिळतात.
फुल्ली मारली मी आता तुमच्यावर. तुम्ही आवडत नाही हे आम्हाला. त्याच्यामुळे ते क्लिअर होतं काय हे थिएटर आहे आणि हे पण घर आहे. तुमच्याकडे बघितल्यावर किंवा तुमच्या सहवासात असं वाटत नाही की तुम्ही असे नाही करत वगैरे असं. म्हणजे काय जादू आहे ना. नाही आपल्या परीने आपण करायचं. जे एवढं होतं तेवढं होईल. काय टिपरेची मजा अशी होती की त्याच्या आधी केदार शिंदेचं मी नाटक केलं होतं. हां. आणि तू मी नावाचं नाटक होतं. होय. त्याच्यामध्ये ना 3 रिव्हॉल्व्ह होते. 3 रिव्हॉल्व्ह होते. आणि केदार शिंदे ची ग्रास्पिंग एवढी आहे ना. मला माहिती होतं केदार शिंदेनी इतकं त्याच्यावरती त्या सुंदर नाटक बसवलं होतं त्या 3 रिव्हॉल्व्हचा उपयोग करून. एका माणसाने फक्त आम्हाला प्रश्न विचारला होता. एका माणसाने जो वाशीच्या थिएटरमध्ये बॅकस्टेज करायचा. म्हणजे स्टेज बॅकस्टेज सांभाळणारे लोक असतात ना. तर त्यांनी सांगितलं की इकडे अरे म्हटलं काय तुम्ही दोघांनी एकत्र बसून लिहिलं काय नाटक हे. म्हणजे त्या एका वाक्यावरनं कळलं की ते नाटकाचं लेखन आणि त्याचं नेपथ्य हे इतकं जेल झालं होतं. आणि मी एक मॉडेल बनवून दिलं होतं 3 रिव्हॉल्व्हवालं. आणि मग केदार असा तेव्हा आम्ही भेटायचो ना रेग्युलर. मग केदार असा सांगायचं की हा प्रवेश आहे हा त्याच्यानंतर मग इथे प्रवेश आहे. नाही केदार थांब जरा इथलं हे बदलायचं आहे मग अजून हे इथे 4-5 वाक्य वाढव. असं करून 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 ते क्राफ्टिंग करून ते सगळं नाटक म्हणजे स्टेजवरचा सिनेमा असं त्याचं वर्णन केलं होतं त्यावेळेला. स्टेजवरचा सिनेमा. तुमचा आर्किटेक्ट हा बेस खूप असल्यामुळे ती गणितपूर्ण बांधलेली आणि त्यातून कलाकार. तुला परत विचारते मी पण आपण माणूस आहोत ना ग ना. तर याचा तुला कधी राग यायचा का काय हे तिथे छान अगदी सगळं मस्त मस्त चाललं. खूप यायचा पण भांडून उपयोग काहीच नव्हता त्याच्यामुळे शांत बसायचं. नाही पण व्यक्त तरी बोलायचं ना जरा फडाफडा. व्यक्त होत होतो ते आपल्या घरातली भांडणं चालूच असतात ना ती. व्यक्त काय व्यक्त म्हणजे सतत व्यक्त ना. असं काय त्याच्यात कमी नाही. व्यक्त होण्यात कमी नाही. पण मला सांग की अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया पुरुष काम करतात पण सिरियलच्या माध्यमात किंवा नाटकांमध्ये बऱ्याचदा फार जवळ येणं असतं. याचा त्रास होतो का. माणूस आहोत आपण बरोबर. किंवा अनेक जण काय काय तुम्हाला मुद्दाम येऊन सांगत असतात. हो तसं तर खूप जण सांगायचे करायचे पण असा त्रास नाही झाला मला. कारण एक तर विश्वास माणसावरती असलेला की नाही काही होऊ शकत. आणि घरी म्हणजे तो बेसिकली फॅमिली मॅन असल्यामुळे ना तो काही झालं की घरी पहिला यायचा की आता बाद झालं संपलं शूटिंग. म्हणजे शूटिंग संपल्या घरी येणं हे त्याच्या बाबतीत खूप होतं की शूटिंग संपल्यावर कुठेतरी गेलाय किंवा ती हे कधीच नव्हतं. आणि शूटिंग संपलं की माझं संपलंय तर शूटिंग पॅकअप झालंय मी निघालोय हे त्याचं रेग्युलर होतं. त्याच्यामुळे तसा तो कधी हे नाही आला मला. असं डोक्यात किडा नाही वळवळला कधी. बरोबर. राजन सर इतक्या वर्षांचं कारण असं आहे की आमच्या घरी माझी आई आणि ही स्वतः उत्तम स्वयंपाक करतात. त्यामुळे मला बाहेर खायला फारसं नाही आवडत. म्हणजे आमच्या बाहेर खायला आवडतं नाही असं नाही पण आता समज मासे आहेत ना मासे मी बाहेर हॉटेलमध्ये फारसा नाही खात. कारण आमच्या घरात इतके सुंदर मासे बनवले जातात ना तेवढं जर ते बनवलं नसेल तर जरा माझी टेस्ट खराब होईल. म्हणून मी म्हणतो की नकोच ते. त्याच्यापेक्षा मी घरीच खाईन. म्हणजे एक गुपित त्यांना माहिती होतं की प्रेमाचा मार्ग पोटातून जातो त्यामुळे ते असं आम्ही हे धरलं. राजन सर अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये व्यसनांपासून दूर राहायचं आणि स्वतःला उत्तम सिद्ध करणं हे किती अवघड आहे किती सोपं आहे. नाही सोपं आहे. त्याच्यामध्ये काय तुमच्या मनाची एकदा मी ठरवलं कसं आहे माहिती आहे का एक थ्रेशोल्ड असतो. तो उमरा ओलांडला ना की मग त्याच्या पुढे काय वाटेल ते होऊ शकतं. मग त्याला लिमिटच नाही आहे. तो उमरा कुठे आहे ते तुम्ही ठरवायचा. तो थ्रेशोल्ड कुठे आहे तो ठरवायचा. आपलं लिमिट आपण घालून घ्यायला पाहिजे. ते दुसऱ्यावरती नाही ठरवायचं. ते आपण ठरवायचं की ह्याच्या पलीकडे नाही जायचं आपण. त्यामुळे कारण त्याच्या पलीकडे अनंत आहे सगळं. त्याला अंत नाही आहे. काहीही म्हणजे त्याच्या पुढे काहीही होऊ शकतं. तुम्हीच ठरवायचं आणि ते दुसऱ्या कोणाला सांगायची काही गरज नाही. वा 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 वा. घरातलं नेपथ्य कोण बघतं आणि घरातला आर्किटेक्ट कोण आहे. घरातला आर्किटेक्ट राजन. हो पूर्ण प्रश्नच नाही. हो आणि नेपथ्यकार
नेपथ्यकार पण तोच. सगळं तोच? तोच. हां. घरातल्या कुठले कामं करता? काय कसं असतं तुमचा दिनक्रम कसा असतो मला सांगा जरा. हे बघ, सकाळी उठल्यावर पहिली कॉफी किंवा जे काय बनवायचं असेल ते माझं मी बनवतो. मला दुसऱ्यांनी बनवलेली आवडत नाही. काय सांगताय? हो. आत्ता मी कॉफी पित नाही, तर पूर्वी मी सकाळी उठल्याबरोबर मला कॉफी आणि त्याच्याबरोबर चपाती लागायची. बरं. तर ती गरम गरम ती बनलेली असायची आणि ती मी स्वतः कॉफी बनवून मग ती खायची. मग दिवसभर म्हणजे दुपारचं जेवण जरी स्किप झालं तरी चालायचं, कारण सकाळी एक व्यवस्थित खाल्लेलं असायचं. आणि मग रात्रीचं ह्याची ही अशी आहे की माझी आई शाळेमध्ये नोकरीला होती. शाळा त्यामुळे आणि तिची सकाळची शाळा होती आणि आमची दुपारची होती. आणि ती स्वयंपाक करून जायची. मी आणि माझा लहान भाऊ घरात असायचो. वडील ऑफिसला जायचे आणि ती म्हणायची की तुम्ही वाढून घ्या आणि जेवून जा शाळेत. पण तिला ना खात्री नसायची की हे जेवतील प्रॉपर. म्हणून ती काय करायची, सकाळी उठवायची आणि ती असताना आम्हाला गरम गरम चपाती आणि कॉफी खायला घालायची. तर ती इतकी सवय लागली त्याची ना की नंतर कित्येक वर्ष, म्हणजे मी आत्तापर्यंत मला म्हणजे एका यांनी सांगितलं की तू गहू चपाती नको का, गव्हाचे पदार्थ नको खाऊ. तोपर्यंत माझी ती कॉफी चपाती चालू होती. म्हणजे आता एक 3-4 वर्षापर्यंत असेल. आणि पण मी रोज सकाळी उठून ती सवय लागली कॉफी चपाती खाण्याची. किती छान. ताई, तू आता नोकरी होतीस तिथे तुझी ओळख माहिती होती राजन भिसेंची बायको, किंवा नाटकाला गेल्यानंतर नाटक संपल्यानंतर हे आपले सह्या देत आहेत, फोटो काढतायत, मग आपण तेव्हा काय करायचं? मग त्याचा तुला किती राग असा नाही, कौतुक असतं, पण बस की आता असं व्हायचं? तर माझ्यापेक्षा ना माझ्या मुलाला ते खूप व्हायचं. हो, अजय भयंकर इरिटेट व्हायचं. बाबा आपण आता आलोत ना, मग आता नको ना हे सगळं तू करूस. आपण हॉटेलमध्ये वगैरे बसलं कुठे टेबलवरती जेवतोय, सर एक फोटो काढू, असं ते लोक येतात ना, त्यांना खूप इरिटेट. अजय खूप माझ्यापेक्षा पण तो इरिटेट जास्ती व्हायचा. तर माझं असं म्हणणं आहे की ते या क्षेत्राबरोबर येणारे या गोष्टी आहेत, त्याला तुम्ही नाहीच काही करू शकत. मला अशोक सराफ बरोबर आम्ही एक नाटक केलं होतं. अशोक सराफचं म्हणणं, तो 1 तास नाटक 4 वाजता असेल तर 3 वाजता तो थिएटरला पोचतो. 3 वाजता तो त्याचं सगळं व्यवस्थित बघून घेतो. तो त्याचे कपडे, त्याचं हे ते सगळं व्यवस्थित परफेक्ट असतं त्याचं. तर मी म्हटलं, मी त्याला विचारलं की तू का करतोस हे सगळं? आणि त्याचं म्हणणं असं, 4 वाजले ना, 4 वाजताचं ना आपण वेळ छापले ना, तर मॅक्सिमम 5 ते 10 मिनिटं उशिरा सुरू करायचं, त्याच्यापेक्षा उशीर सुरू करायचा नाही. तर त्याचं कारण मला सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की विनोदी नाटक असतं ना, विनोदी, त्या नाटकाला फजिती फार लवकर होते. म्हणजे समजा एखादे तुमचं काहीतरी मिशी पडली, हे झालं, तर लोकांना फार मग तुम्हाला लाईटली घेतात आणि ते फार फजिती होते तुमची. किंवा एखाद्या नाटकाला उशीर झाला की बाहेरनं टाळ्या वाजायला लागतात, लवकर सुरू करा, लवकर सुरू करा. तो म्हणाला की ते त्यांच्या रागातून आलं ना, ते टाळ्या काय गंमत म्हणून वाजवत नसतात लोक. तो म्हणाला की असं कधी झालं आणि तुम्ही जर विनोदी नाटक करत असाल ना, तर त्यांना परत तुमच्यापर्यंत आणायला, त्या हसण्याच्या लाईनपर्यंत आणायला तुम्हाला रक्त आटवायला लागतं पुढे. केवढा मोठा विचार आहे ना. त्यामुळे विनोदी नाटक, तो म्हणाला की फार जबाबदारी करायची गोष्ट आहे. विनोदी नाटकामध्ये हे असं हलक्याने घ्यायचं नाही काहीच. आणि त्यांनी मला दाखवलं होतं एकदा. तो म्हणतो की तू गंमत बघ, तुझ्याशी लोक कसे बोलतात आणि माझ्याशी कसे बोलतात. की नाटक संपलं तर मी एका ठिकाणी उभा आहे आणि अशोक इथे उभा आहे. तर तसं कोणी आलं ना, नमस्कार, आम्ही तुमचं हे बघितलंय, ते छान वाटलं आम्हाला, आजचं नाटक पण आवडलं, ओके थँक्यू. इथून ते असे 2 पावलं पुढे, काय अशोक काय म्हणतो, अरे मस्त होतं नाटक. त्यांना ना, अशोक म्हणाला की त्यांना विनोदी नाटक ही त्यांची स्वतःची प्रॉपर्टी वाटतो, तो त्यांच्यातला वाटतो त्यांना. आणि अशोक सर तसा आहे, तो त्यांच्यातला वाटतो त्यांना. आणि जे जरासं सिरियस काम करणार नाही, बाबा याच्या वाटेल नको जायला, असं एक अंतर ठेवून वागतात. पण तो विनोदी नाटकाच्या बाबतीत असं होत नाही. त्यामुळे तो म्हणाला की फार सावध राहायला लागतं. होय 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 हे त्याच्याकडनं शिकण्याची गोष्ट आहे. पण वा वा वा. ताई, तुला सरांचं कुठलं नाटक आवडलं, नेपथ्यकार म्हणून नाही, एक कलाकार म्हणून? मला त्याचं ते सेलिब्रेशन खूप आवडलं. तू सांगतेस का हे चांगलं आहे, हे ह्याच्यामध्ये हवं वगैरे, असं काही डिस्कशन वगैरे होतं?
काय हवं असं नाही, पण मी काय नाही आवडलं ते त्याला नक्की सांगते की मला हे नाही आवडलं तुझं. अगं आधांतर नाटक बघायला माझी आई आली होती. एवढं गृहिणी कामगारांच्या प्रश्नावरचं नाटक आणि एवढा ते सगळे खल झाला. नाटक बघून आईनी पहिला मला आल्यानंतर काय विचारलं, तू सिगरेट ओढतोस? कारण त्या नाटकात मी सिगरेट ओढत. म्हटलं अगं नाही, नाटकात ओढायला लागते मला, मी सिगरेट नाही ओढत. पण ते नाटक सगळं ती विसरून तिने पहिला प्रश्न विचारला, तू सिगरेट ओढतोस? म्हटलं नाही, सिगरेट नाही ओढत. आई बायकोने केले की नाही क्रिटिसाइज कधी, हे नाही करायचं, इतक्या जवळ नाही जायचं? नाही. शेवटी प्रोफेशन आहे ना ते, त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी ह्या तुम्हाला ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. किती मोठेपणा पाहिजे ना एका स्त्रीकडे, है ना? त्यातून सिरियलमध्ये ना इतके तुम्ही असे इतका लवचिक होतात. हां, म्हणजे इतका लवचिक अभिनय असतो. पण मला सांगा, तुम्ही पळून जाणाऱ्या सगळ्यांना स्वतः सही करायला जाता म्हणे, विरोधात मोठी फळी उभी आहे. नाही, टिपरेमध्ये जी माझी मुलगी होती तर तिने पळून जाऊन लग्न केलं आणि तो जो मुलगा होता त्याचा म्हणजे त्याच्याबद्दल काही तिच्या घरच्यांना आवडत नव्हता तो वगैरे, म्हणून त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. तर तिने मला विचारलं की तू त्या बँड्रा कोर्टमध्ये येशील का, कारण मी वांद्र्यातच राहायचो तिथे. तर म्हटलं येईन की. मग मी आलो आणि मी पण तेव्हा मला एकच मुलगा आहे, मला मुलगी नाही आहे. पण तेव्हा मला असं एक सही केली आणि मला असं रिअलाइज झालं, आईला आपली मुलगी गेली यार, असं ते जे एक मुलीच्या बापाचं चर्र होणं असतं ना, ते एक क्षण म्हटलं आईला गेली यार मुलगी लग्न होऊन, असं मला झालं. पण नंतर तिचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सपोर्ट केलात वगैरे. ते सगळं आता गोड झालं, म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाही आहे. ताई मला सांग, एका कलाकाराला त्याची प्रतिभा कायम फुलत ठेवणं, आपल्या मुलाला सांभाळणं, आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं, त्यानिमित्तानं मित्रपरिवार त्यांचा सांभाळणं, सासू सासऱ्यांना सांभाळणं, आपलं माहेर सांभाळणं, यामध्ये तुझी कसरत कशी असते आणि कसं सांभाळस? कसरत खूप होते, नाही असं नाही, कारण मी पण नोकरी करत होते. पण माझ्या सासूबाईंनी मला खूप त्या सगळ्यात मदत केली. त्या आजही त्यांना काही सांगितलं तर त्या वर्ष 88-89 आहेत, पण अजूनही त्या म्हणजे माझ्या नातीला सांभाळण्याचं कामही अजूनही त्या करतात. त्याच्यामुळे ह्याच्या आईची मला खूप ह्या सगळ्यात मदत झाली. म्हणजे आलेले घरी पाहुणे, मग त्यावेळेला आणि असं बाई वगैरे माझ्याकडे तेव्हा कोणी नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे सगळ्या ह्याच्यात माझ्या सासूबाईंची मदत मला खूपच होत होती. आणि मुळात मला त्या ह्याची आवड होती की घरी 4 लोक आलेत, मग त्यांना छान काय काय करावं, हे करावं, त्याची मला स्वतःला खूप आवड होती. त्याच्यामुळे मी ते एन्जॉय पण करत होते. सगळे येत आहेत, मजा करतायत, तसंही होतं ते. राजन सर, आता प्रेम व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे. ज्याच्याबरोबर आनंदानं आयुष्य जगू शकू असं वाटतं अशा व्यक्तीशी कधी लग्न करायचं नसतंच. ज्याच्याशिवाय तुम्ही जगूच शकणार नाही असं वाटतं अशा व्यक्तीशी लग्न करायचं असतं. हा पात आहे. वा 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 वा. राजन सरांचा तुला नेपथ्यकार जास्त आवडतो का अभिनेता आवडतो? थिएटर बद्दलचं त्याचं पॅशन जे आहे खूपच प्रेम आहे. म्हणजे नुसतंच नेपथ्य किंवा हे नाही की एखादं थिएटर बांधायचं आहे तर ते किती वाईट बांधलंय किंवा ते किती छान बांधलंय किंवा ते अजून कसं चांगलं करता येईल की ह्याच्यावरती आपण वेगळे वेगळे प्रयोग करू शकू. आत्ता त्याचं असं म्हणणं आहे की हे जे आहे हे फुल दिवाणखान्यातच आपली सगळी नाटकं होतात, त्याच्या पलीकडे जाऊन काही वेगळं करायला कोणाला काही स्कोपच नाही आहे. सो ते त्याचं पॅशन खूप आहे आणि त्याला ते पूर्ण करायचं आहे. बरोबर. राजन सर, इतकी नाटकं झाली, फटफजिती होणारे काही प्रसंग सांगा ना मला. सेलिब्रेशन नाटक होतं ना, सेलिब्रेशन, आणि तेव्हा टिपरे खूप जोरदार चाललं होतं. आणि सेलिब्रेशनमध्ये वंदना गुप्ते माझ्या बायकोचं काम करायची, तिचं नाव होतं मालती. आणि त्या नाटकामध्ये मी तिला मालू मालू अशी हाक मारायचो. आणि एका प्रयोगामध्ये काहीतरी झालं आणि मी तिला हे बघ श्यामला असं म्हणालो प्रयोगात, आणि मालू असं करून ते झालं पुढे.
पण दुसऱ्या दिवशी एक पेपरामध्ये अशी चौकट आली होती की काल असं असं राजन भिसे मालतीच्या ऐवजी श्यामला म्हणाले, हल्ली ते घरी बायकोला पण श्यामलाच म्हणतात असं कानावर आलंय. हे जे नाटक ही प्रोसेसच इतकी अवघड आहे ना. तुम्ही मग अशीच म्हणत की लेखकाने लिहून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची, आणि म्हणून तर आपण त्याला प्रयोग म्हणतो. एक गोष्ट मला नेहमी फॅसिनेट अशी करते की तेच नाटक बघ ना, लोक असं म्हणतात की चला 500 प्रयोग झाले, तुम्हाला कंटाळा येत नाही? नाही येत. नाही, रोज नवीन असतं, रोज नव्याने प्रयोग होतो. प्रयोग माझ्यासाठी 500 वाचला तरी त्याच्यासाठी पहिला असतो. खरंय खरंय. आणि बघ ना, एखादी लाईन तुझ्या एखादा डायलॉग असेल तुझा, त्या डायलॉगला ह्या वेळेला बरोबर असा रिस्पॉन्स येतो समोरून. खरे. एखाद्या वेळेला तो येत नाही. का येत नाही? तुझं वाक्य तर तेच आहे, पण त्याबरोबर असणाऱ्या म्युझिकचा तो बरोबर स्वर, त्यावेळेला येणारा त्या लाईटचा कोन, त्यावेळेला असणारं एकंदर सगळं वातावरण, हे असं एकजीव ज्या वेळेला होतं ना, तेव्हा करेक्ट ती दाद येते. तर हा जो प्रयोग आहे, प्रत्येक वेळेचा प्रयोग आहे, ही जास्ती फॅसिनेटिंग करणारी गोष्ट आहे. आणि सुधीर भट नावाचे आमचे जे मित्र होते, त्यांनी अमेरिकेत नाटकं केली सगळी मराठी, आणि त्या नाटकाचं नेपथ्य मी करत असे. आणि सुधीर भट तो कम्प्लीट फकीर होता. सुधीर म्हणजे त्याला पैशाचा असं काही त्याला हिशेबच नसायचा. तो सगळ्यांना घेऊन तिथे नाटकाला जायचा. म्हणजे नाटकाचं तिकीट $100 असतं तिथे. म्हणजे ₹5,000 तिकीट, आता तर 8,000 झालं, तेव्हा ₹50-52 होता. तर ती जेव्हा नाटकं बघितली ना, तर स्टेजवरचं मॅजिक, थिएटर मॅजिक काय असतं ना, ते पाहिलं तुम्ही, ते तुम्हाला बघायला, अनुभवायला मिळतं. आणि माझं जाम अशी इच्छा आहे की हे सगळं, म्हणजे ती नाटकं जी आहेत ती लेखनाच्या लेवलवरती, अभिनयाच्या लेवलवरती, ती आपण त्यांना सहज मात करू शकतो. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यापेक्षा खूप चांगले लेखक, खूप चांगले आर्टिस्ट, खूप चांगले लोक आपल्याकडे आहेत. ज्या पद्धतीने ते प्रेझेंट करतात ना, द प्रेझेंटेशन ऑफ द प्ले इज फॅसिनेटिंग. आणि ते एक असा अनुभव डिझाईन करतात जो तुम्हाला त्या थिएटरमध्ये जाऊनच घ्यायला लागतो, जो तुम्हाला सिनेमाच्या पडद्यावरती किंवा टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती घेताच येत नाही. बरोबर बरोबर बरोबर. ते असा अनुभव डिझाईन करतात. सो असा एक डिझाईन केलेलं मराठी नाटक आपल्याला इथे करायचं आहे. आपल्याला आपण अजून, मगाशी ती म्हणाली तसं, की आपण अजून स्थळ दिवाणखानामध्येच अडकलोय. का अडकलोय? कारण अशा पद्धतीचं थिएटर सामावून घेणारं, अशा पद्धतीचं नाटक सामावून घेणारं थिएटर आपल्याकडे नाही. म्हणून तशा पद्धतीचं थिएटर्सची चेन व्हायला पाहिजे. एकच थिएटर होऊन उपयोगाचं नाही. बरोबर, ती चेन झाली पाहिजे. आता बघ ना, आता तू नेपथ्यकार म्हणून मी एखाद्या नाटकाचा सेट करतो, तेव्हा मी डिमेन्शन्स कुठली वापरतो त्यासाठी? शिवाजी मंदिर. खरंय. कारण सगळ्या महाराष्ट्रातल्या थिएटर्सचा लसावी आहे शिवाजी मंदिर. शिवाजी मंदिरला सेट लागला की तो महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी लागतो. वा 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 वा. नाही, वावा नाही, ही वाईट. हे मला रहस्य आता कळलं असं म्हणते. कारण शिवाजी मंदिरचं सगळ्यात कमी आहे ओपनिंग, पण सगळ्यात जास्ती प्रयोग कुठे रंगतो? शिवाजी मंदिरला. बरोबर. ताई मला सांग की आत्ता ह्या स्टेजला तुझे आई, म्हणजे तुझ्या माहेरची लोक, नंतर ह्याची आई, तू स्वतः याच्याकडे पाहिल्यानंतर काय वाटतं तुला? माझ्या वडिलांना तर खूपच अभिमान होता. हो, म्हणजे ते असे सगळ्यांना सांगायचे की हा माझा जावई आहे, हा माझा जावई आहे. खूपच आहे. आईलाही त्याच्या खूप कौतुक होतं, खूपच कौतुक खूप होतं की. आणि बेसिकली यांच्या घरात अशी फॅमिली बॅकग्राऊंड काहीच नाही थिएटरची किंवा नाटकाची किंवा कुठलीच. फक्त त्याचे आजोबा खूप छान कीर्तन, आरत्या म्हणायचे. देऊळ होतं, देवळात आरत्या खूप छान, म्हणजे त्यांना गळा खूप छान, भजन छान करायचे. पण ते थोडंसं त्याच्यात आलंय, नाही असं नाही. आणि म्हणजे बेसिकली ह्या क्षेत्राशी असा अदरवाईज कोणाचा काहीच संबंध नव्हता. त्याच्यामुळे सगळ्यांना कौतुक खूपच होतं. म्हणजे इव्हन त्याची फॅमिली पण अदरवाईज सगळ्यांना खूपच कौतुक. तुझ्याकडे बघितल्यावर तू काय भांडशील असं मला वाटत नाही, पण काय भांडणं होतात तुमची? आता थांबली, आता बस. का सांग, का थांबली? कारण ती जी बारकी आली ना आमच्या घरात आता, पणती, त्यांची आजीची पणती. हो,
ती तुला काही करूच देत नाही. म्हणजे लहान मूल घरात असणं, तुला सांगतो अख्खा लॉकडाऊन, मला कधी लॉकडाऊन लागला आणि कधी संपला मला कळला सुद्धा नाही. हो, कारण तेव्हा ती किती 1-1.25 वर्षाची होती. 1.5 वर्ष. तेव्हा मला ऑफिसला कंपल्सरी होतं, कारण MTNL मध्ये असल्यामुळे एकच इमर्जन्सी नेसेसिटी सर्व्हिसेस मध्ये आमचं, त्याच्यामुळे मी रोज ऑफिसला जात होते. माझ्या मुलगा आणि सून दोघंही घरूनच काम करत होते, त्याच्यामुळे तेही बिझी असे, म्हणजे तिच्या मागे फक्त हाच असायचा. आणि म्हणजे इतका वेळ जातो ना तुमचा. आत्ता पण घरी गेलं ना की तू माझ्याशी हे खेळ, त्यांचे खेळ असतात वेगळे वेगळे, मग ते आपण खेळायचे. मग ती माझ्या आईला जी धावडावायला लावते या वयात, तू लप मग मी तुला शोधते विकते, ती आई म्हणते अरे मला नाही होत आहे आता हे उभं राहून सगळं. बाललीलांमध्ये आजोबा, त्यामुळे तो मोठा फरक पडतो. बेसिकली तो रमतो खूप, फॅमिली मोठा फरक आहे तो. नातीने जी जादू करतात ना ते नातवंड, त्यांनी संपूर्ण आयुष्य बदलून जातं तुमचं नातवंडांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. बरोबर. राजन सर आणि तुम्हा दोघांनी मी असा प्रश्न विचारते की नेमकं संसाराचं, प्रेमाच्या गोष्टीचं रहस्य काय? 37 वर्ष झाल्यानंतर ते सापडलं का तुम्हाला? रहस्य वगैरे असं काही नाही, पण मला असं वाटतं की एकमेकांवरती एक विश्वास असला पाहिजे. आणि काही झालं तरी ही आहेच ह्याच्यावरती, दुसरं काही कोणी नाहीच आहे, दुसरं काही विचारच येत नाही मनामध्ये. असं असेल तर तुमचा संसार होतोच काही त्याच्यामध्ये. आणि बारीक सारीक तडजोडी तुम्हाला तुमच्या ट्रेनमध्ये जाताना पण करायला लागतात, अगदी घरातनं बाहेर पडलं की सुरू. त्याच्यामुळे तडजोड फक्त ती कुठल्या कारणासाठी करतोय आणि त्याचं पुढे काय होणार आहे एवढं फक्त आपण लक्षात घ्यायचं की झालं की. तू सांग. तसंच आहे ते, मुळात विश्वास हवा. आणि काही झालं तरी शेवटी हे घर आहे आणि त्याच्यात आपण दोघंही जण जेव्हा हाताची 2 बोटं सारखी नाही तिथे 2 माणसं सारखी असण्याची अपेक्षाच तुम्ही करू नयेत. आणि त्या अपेक्षा नसल्या की आपोआप सगळंच होतं. अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंग येतो. तो अपेक्षाच मुळात ठेवली नाही की अपेक्षा भंग होतच नाही आणि मग सगळंच छान असतं. वा वा वा. फक्त ती अपेक्षा किती ठेवायची आणि किती पुरी करून घ्यायची त्याच्यासाठी अट्टहास नसावा, एवढंच आहे. अट्टहास असला की मग ते तुटायला वेळ नाही लागत. बरोबर बरोबर. जास्त ताणू नये. आणि मला वाटतं जे रीलमध्ये ते रीलमध्ये ठेवावं, रिअलमध्ये. घरातलं आणि दारातलं ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. ही एकदा तुमच्या मनाची संकल्पना दृढ झाली की ते होतच आपोआप. वा वा वा. तुमच्या नाटकांचा प्रवास आहे ना, त्याच्यावर मला वाटतं अखंड एक मोठं असं पिक्चर होईल की ह्या गोष्टी. मग प्रत्येक नाटक म्हणजे एक एपिसोड आहे खरं. हां, पण इतकी मजा आली आहे ना आज हे सगळं ऐकताना. आणि असं एक निर्मळ छान राजस व्यक्तिमत्व, पण तुमच्यातलं राजे पण आहे ना ते तिच्या स्मितहास्यामध्ये दडलेलं आहे. आणि त्यामुळेच तुमचं राजहंसी जगणं त्याला कारण ती आहे. याला मी मान्यच केलंय पहिल्या दिवशी. याच्याबद्दल काही दुमत नाहीच आहे. किती छान. काय सांगाल आता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुमच्या? आता मी तुला एक किस्सा सांगतो. माझा एक मित्र आहे, तर तो त्याच्या बायकोनी त्याला सांगितलं ना की हे बघ मी काय म्हणतो, तुझं बरोबर आहे. असं पहिलं वाक्य तो म्हणतो, तुझं बरोबर आहे. शाबास. तो म्हणतो पायातच घाव घालायचा सगळा. पुढे होऊच द्यायचं नाही. मी काय म्हणते, तुझं बरोबर आहे. बरोबर आहे, चल कर. पण तशी ती नाही आहे. ती खूपच जास्त काय म्हणतात त्याला परिपक्व आहे. आणि तुमच्यावर तिचं खूप प्रेम आहे हे मात्र नक्की आहे. तुमचं आहेच, पण तिच्या एकूण पर्सनॅलिटीतून, हसण्यातून आणि तुमच्यामध्ये त्या कलेमध्ये ती अशी समर्पित झालेली आहे. 37 वर्षांचा सुंदर संसार पुढे चालू देत. तुमच्या मनात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या फलद्रूप होऊ देत. तुम्हाला थिएटर बांधायचं आहे, त्यासाठी सुद्धा तिचं सहकार्य आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम थिएटर डिझाईन जे काय असेल ते, म्हणजे जे तुमच्या मनात आहेत ते सगळं हो. आज इथे आलात, खूप मजा आली. खूप बोलायचं अजून, बघूया आपण पुन्हा कधीतरी. धन्यवाद. थँक्यू.